उपस्थित सर्व मुळशी तालुक्यामधील शेतकरी बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी मुळशी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीनं महाराष्ट्राचे यांच्या विरोधात या ठिकाणी निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। या आंदोलनाचं आयोजन मुळशी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि गावचे माजी सरपंच मोहन कोळे पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आम्ही सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी या मंत्र्याचा जाहीर निषेध करतो। याचं कारण बांधवांनो, मागील 5 दिवसापूर्वी या मंत्र्यानं एका जाहीर कार्यक्रमामध्ये शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्वेष निर्माण झालेला आहे। याचं कारण शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं काम या सरकारमधील हे मंत्री खास करून करत आहे। त्यांचा निषेध करावा असं तेवढं थोडंच आहे। आणि शेतकऱ्याची चेष्टा करणं हे चेष्टेची गोष्ट नाहीये। शेतकऱ्यांची अवहेलना करणं, त्यांना ज्या ज्या काही शासनाच्या वतीनं योजना दिलेल्या आहेत त्या योजना आम्ही उपकार करतोय अशा पद्धतीने भाषा वापरण्याचं काम बबनराव लोणीकरांनी केलेलं आहे। आणि या बबनराव लोणीकराला खतपाणी घालण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे। मी महाराष्ट्र सरकारमधील बसलेले सर्व मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, त्यांना विनंती करतो अशा वाचाळवीर बबनराव लोणीकरांना आपल्या पक्षामधून हकालपट्टी करावा, अन्यथा मुळशी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या मंत्र्याला मुळशी तालुक्यामध्ये येण्यास बंदी घातल्याशिवाय राहणार नाही। त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रामुख्याने मंडळी त्यांचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। आज शिवशक्ती जो घोटाळे फाटा येते प्रामुख्याने आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाशजी भेगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भाऊसाहेब केदारी, सन्माननीय सचिन किल्ले, सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे। सर्वांच्या वतीनं मी या बबनराव लोणीकरांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धिक्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो। उपस्थित मुळशीमधील शेतकरी तसेच राजकीय सामाजिक पदाधिकारी आणि संघटना यांच्या वतीने बबनरावजी लोणीकर यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। लोणीकरांची जी भाषा पाहिली ती अतिशय मुरजोरीची भाषा म्हणावी लागेल, कारण शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याचा जर अपमान होत असेल तर ही खरं तर खूप खेदाची आणि शोकाची गोष्ट आहे। भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्यामध्ये असणारी सर्व मंडळी, जे विविध पदाधिकारी काम करतायत, त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांची खूप मोठी अवहेलना केली। प्रत्येक वेळेस कोणतं ना कोणतं वक्तव्य करून शेतकरी आणि त्याच्यावरती उपजीविका करणारे सर्वांवरती खरं तर टीकात्मक कारवाई केली, टीकात्मक बोलणी केली। सगळ्यात महत्वाची बाजू म्हणजे तुम्ही आमच्यावरती उपकार करत नाही आहात, कारण आम्हीच पोशिंदे आहोत। तुम्हाला 2 वेळचं जे खाणं मिळतंय, 4 वेळा तुम्ही हॉटेलमध्ये जे खाताय ते सर्व आम्ही आणि आमचे शेतकरी बाप कमवतो। तुम्ही आमचा बाप काढताय, हा बाप काढणं तुम्हाला खूप महागात पडेल, कारण अशी स्टेटमेंट तुम्ही साले म्हणता, अशा असंख्य गोष्टी तुम्ही बोलता। आम्ही शेतकऱ्याची पोरं किती दिवस सहन करणार, कारण त्याला एक लिमिट असतं आणि तुम्ही त्या लिमिटच्या बाहेर जाताय हे आम्हाला सर्वांना समजतं। तुम्हाला पुन्हा एकदा तंबी आहे आणि तुम्हाला सूचना पण आहे। महाराष्ट्रातला शेतकरी जर जागा झाला आता तर तुमचं सरकारी आणि तुमचा सत्तेचा माज हा उतरवलाच जाईल। यामुळे नक्की शेतकऱ्याचा मान सन्मान राखेल अशी भूमिका तुम्ही घेतली पाहिजे। आणि यानंतर माननीय बबनरावजी लोणीकर साहेबांना विनंती आहे की तुमच्यावरती आपण कशाला आपली पातळी सोडायची, त्यांनी त्यांची पातळी सोडलेली आहे, आपण आपली पातळी सोडायची नाही। तर साहेबांना विनंती आहे
की तुम्ही हे वक्तव्य तुम्ही ज्या पद्धतीने मागे घेतले ही पण पद्धत अतिशय चुकीची आहे. कारण तुमच्या त्या माफी मागण्यापाठीमागे पुन्हा एकदा सत्तेचा माज दिसतो. तुम्ही माफी मागू नका किंवा मागा. तुमच्याकडनं चूक झालेली आहे. आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे. आता जर कारवाई झाली तर येणाऱ्या काळामध्ये असं कुणी बेताल वक्तव्य करणार नाही. यासाठी आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी आमच्या प्रशासनाला विनंती करणार आहोत. आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. आणि सर्व मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो, ज्यावेळेस कमीत कमी तुमच्या विषयापर्यंत एखादा मुद्दा येत असेल आणि तुमच्यावरती अन्याय होत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी आवाज उठवलाच पाहिजे. आणि आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मी सर्व उपस्थितांचे स्वतःचे त्यांचं स्वागत करतो. आणि खरंच ही गरज आहे आपले शेतकरी बापाच्या पाठीमागे उभं राहण्याची सर्वांनी दाखवली. त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी माझं लांबलेलं प्रस्तावित थांबवतो. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं आणि स्वराज्याचं रक्षण करणारे आणि बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी आपण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने आणि विविध या ठिकाणी पक्षाच्या वतीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि संघर्ष समिती या सर्वांच्या माध्यमातून बबनराव लोणीकर यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी तर बांधवांनो, एक माजी मंत्री आणि आमदार जर असं बोलत असेल की तुमच्या आईला जे पैसे जातात ते मी देतो, तुमच्या बापाला जो पगार जातो, तुमच्या बापाला जे शेतीसाठी पेरणीसाठी पैसे जातात ते माझ्याकडून जातात, तुमच्या आया बहिणींना पैसे मी देतो असा म्हणणारा हा आमदार खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्याच्या जीवावर जगतो. आज जर पाहिलं ना एसी मध्ये फिरत असेल तो शेतकऱ्याच्या जीवावर फिरतो. त्याची गाडी, त्याचं घर, त्याचा बांगला या सगळ्या गोष्टी कुठून आल्यात? त्या तुमच्या आमच्या जीवावर आल्यात. आमच्या जीवावर आमदार झालेल्यांनी आमच्याबद्दल या शेतकऱ्याबद्दल असं बोलू नये. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथल्या शेतकऱ्याच्या जर नादी लागला तर मला वाटतं भविष्यामध्ये आमदार व्हायची स्वप्न तुम्ही पाहू शकत नाही. कारण का तुम्ही आज शेतकऱ्याला डिवचलेले, शेतकऱ्याला स्वाभिमान दुखवलेला आहे. तुम्ही असं म्हणत असाल की आमच्या आई बहिणींना तुम्ही पैसे पुरवता. अरे आम्ही रोड टॅक्स भरतो. या ठिकाणी शेतकऱ्याच्या खतावरती टॅक्स आहे, शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे. असं जर असेल तर टॅक्स भरून तुम्ही आमच्या जीवावर मजा मारता, एसीमध्ये फिरता आणि आमच्या शेतकऱ्याबद्दल घाणेरडे वक्तव्य करता. खरं तर तुमचा माज उतरवण्यासाठी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा एकटा येणार नाही. शेतकरी ज्या वेळेस येतो ना तो एकटा सोबत बैल आणि नांगर घेऊन येत असतो. आणि तुम्हाला तो बैल आणि ज्या दिवशी नांगर घेऊन येईल ना काय सत्य तुम्ही पुढून फेकलं मग आमच्या शेतकऱ्याचं नाव बदलून टाका. आणि म्हणून त्या आपल्या घाणेरड्या बबनराव लोणीकरचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सांगतो. माझे मंत्री बबनराव लोणीकर यांनी जे शेतकरी विरोधी या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे त्याचा निषेध म्हणून आज आमचे मित्र या ठिकाणी निवडगावचे माजी सरपंच व शेतकरी संघटनेचे नेते माननीय मोहनराव गोळे यांनी या ठिकाणी या कार्यक्रमात या ठिकाणी आले केले. त्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, मला या ठिकाणी या सरकारबद्दल एकच सांगायचं आहे की जे भाजपचं सरकारची प्रवृत्ती आहे त्या सरकारची ती कायमच शेतकरी विरोधी अशी राहिलेली आहे. आपण मित्रांनो बघतोय या सरकारने आजपर्यंत जे काही निर्णय घेतले ते कायम ते उद्योगपतींना धाडीने असे निर्णय घेतले व शेतकरी विरोधी असे निर्णय घेतले. खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आपण जर विचार केला तर शेतकरी आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्यामुळे आपण या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी जागतिक त्यावेळेस भारत या ठिकाणी टिकू शकला ते केवळ शेतीच्या यामुळं. यापूर्वीची सरकार जी होती ती सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही निर्णय घेत होते, शेतकरी निर्णय घेत होती. पण हे बीजेपी सरकार व त्यांची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीची शेतकऱ्यांची विरोधी खतपाणी घालते. त्यामुळे अशी वक्तव्य या समाज माध्यमातून येतात. आपण कोरोनाच्या काळात बघितलं असेल सगळे अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना त्यावेळेस जगाला कोणी जर जगवलं असेल त्या शेतकऱ्यांनी जगवलंय. पण आज हे शेतकरी विरोधी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले. सचिन यांनी आमच्या जिम्मेदार त्यांनी सांगितलं शेतकरी कर्जमाफीचा विषय निवडणुकीच्या आधी हा विषय लावून धरला. पण निवडून आल्यानंतर जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निर्णय सरकार काही निर्णय घेत नाही. लाडकी बहीण योजनेचा सरकारचा विषय असेल त्या ठिकाणी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी काही आश्वासन दिली आणि आज वेगवेगळे नियम लावून त्या बहिणींचं सुद्धा त्या योजनेचा सरकारचा निर्णय येतोय. या ठिकाणी अशी
प्रत्येक व्यक्ती या सर्वसामान्य गरीब समाजाच्या विरोधात हे सरकार निर्णय देते आणि केवळ उद्योगपती दार्शनिकांचं सरकार असं म्हणत चालणार नाही. या ठिकाणी वक्तव्य मी या ठिकाणी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या लोणीकरांनी जे वक्तव्य केले ज्या ठिकाणी हे केले त्या सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करतो आणि सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी एकत्र येऊन सरकारच्या या ठिकाणी पुढे आणि सर्व जे काही निर्णय असतील त्याचा शेतकरी त्याचा निषेध करू. आपण दुधाच्या भावाचा सुद्धा विषय घेतला. काल दुधाचे भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. आज ठिकाणी या ठिकाणी जी दुधाची साखळी आहे त्या ठिकाणी बोगस दूध या साखळीमध्ये या ठिकाणी सप्लाय होते आणि आमचा शेतकरी आज तिथे वरपडतो पण त्या ठिकाणी दुधाच्या भावाला सुद्धा त्या ठिकाणी दर दिला जात नाही. असे कितीतरी विषय आहेत. इथून पुढच्या काळात आम्ही सर्वजण शेतकरी बांधवांना या पाठीमागे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट असेल किंवा शिवचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा गट असेल किंवा काँग्रेस कमिटी असेल व शेतकरी संघटनेचे तालुक्यातील नेते असेल या ठिकाणी इथून पुढे शेतकऱ्यांच्या विरोधात ज्यावेळेस सरकार निर्णय घेईल त्यावेळेस आम्ही सर्वजण ताकदीने सरकारच्या ठिकाणी निषेध करून आणि याच ठिकाणी आज मी बबनराव लोणीकरांनी जे वक्तव्य केले ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केले स्टेटमेंटच्या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व सर्वांच्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी स्वीकार करतो. माझे 2 शब्द थांबतो. सन्मानाच्या निमित्तानं आणि बबन लोणीकर या मंत्र्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक मुख्यमंत्री होतच आहे आणि विशेषतः करून शेतकऱ्याच्या वतीनं आपल्या सर्वांना निमंत्रित करणारे गुडगावचे माजी सरपंच मोहनजी गोळे उपस्थित असलेले अण्णा किरवेंनी किंवा भाऊसाहेबांनी किंवा सगळ्यांनी नावं घेतली आपण सर्वजण या ठिकाणी या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आपण उपस्थित आहोत. मोहनराव आपण प्रयत्न वाटागाव आहे ना म्हणून चांगला केला. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहे. हा लोणीकर शेतकऱ्याच्या पडदा दिसत नाही आणि त्याच्या भाषेतून आई बहीण बाप सगळंच काढलं ना आणि जाहीर भाषणातून काढलं. अहो आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा ह्या आंदोलनात उतरण्याची गरज आहे. तुम्ही पक्षापेक्षा सगळे बाजूला ठेवा. शेतकरी म्हणून आपण प्रथमतः पहिले शेतकरी आणि प्रथम पक्षाचे कार्यकर्ते आपण या जगाला अन्नधान्य पुरवणारे शेतकरी आणि त्यांचा आपण मागच्या वेळेस रावसाहेब दानवे त्यांनी साध्या गेल्या म्हणून केला. त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी अजून काय काय वेगळं केलं आणि ह्या मंडळींनी शेतकरी कर्जमाफी विरोधात कर्जमाफी होऊ नये त्याच्यावर दुर्लक्ष व्हावं म्हणून या अशी इकडं तिकडं विधानं करून शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करतात. परंतु भाऊसाहेब आपण सर्वांनी शेतकरी म्हणून प्रथमतः एकत्र आलं पाहिजे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण एकत्र घेऊ आणि इथून पुढच्या काळात या अशा नालायकांचा निषेध नेहमी करू. परंतु इथून पुढच्या काळात आपण कर्जमाफीसाठी 100% आपण तो प्रयत्न असाच लावू आणि कर्जमाफी पोहोचतोपर्यंत आपण सर्वजण एकत्रितपणे चांगला लढा देऊ असं माझं स्वतःचं मत आहे की आपण पक्षाचा महाराष्ट्राच्या पक्षाचा कार्यकर्ता पुढे लागला नाही तर पक्षाचा कार्यकर्ता पुढे यायला कमी पडतो. परंतु शेतकरी म्हणून तुम्ही आता ही संकल्पना राबवून भविष्य काळात ही संकल्पना राबवून आपण सर्वजण एकत्र येऊ. जे ज्यांचे मानसिक तळमटा असतील ना पक्षाची वगैरे स्वच्छ करून आपण सर्वांना एकत्र घेऊन पुन्हा शेतकऱ्यांसाठी सन्मानच मिळाला पाहिजे यासाठी एक चांगला लढा आपण या ठिकाणी उभा करू. या ठिकाणी आपण सर्वांनी निषेध व्यक्त केला. मी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने या बबन लोणीकरांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. या आपल्या नालायक मंत्र्याला या ठिकाणी राहण्याची सत्तेत राहण्याची लायकी नाही. कारण हे आपलं ते म्हणतो ना माझी चप्पल माझं चप्पल माझी कपडे अहो तुमची काय आम्ही पिकवतो तुम्ही खाता आणि निवडून आल्यानंतर पेन्शनचे घेता ना पगार घेताय त्या बायका पोरांना जे मिळतं ते आपल्या पैशातून मिळतंय टॅक्सच्या. भाऊसाहेब बरोबर आहे का नाही. आणि ही मंडळी आपल्याला सांगतात आपण लागलं 5 रुपयाला मिळताना हे आता जे देतात 6,000 रुपये शेतकऱ्यांचं तर बहुतेक शेतकऱ्यांचं त्यांना परत पैसे भरायला होते. बहुतेक माता भगिनींना त्या लाडकी बहिणी योजनेत दिलेले पैसे परत मागवले. म्हणजे हे निवडणुकीपुरतं आपलंच पैसे आपल्यालाच वाटतात मतं घेतात निवडून आल्यावर आपल्याकडून ते पैसे परत येतात. अशा नालायक सरकारचा आणि त्या मंत्र्याचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. अरे बबनरावचं करायचं काय खाली डोकं वर पाय. बबनरावचं करायचं काय खाली डोकं वर पाय.
शेतकरी आंदोलनच्या वतीनं गोंडावडे फाटा येथे बबनराव लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करून सत्तेवरती आलं आणि त्यांचे मंत्री वारंवार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी करत आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा कर्जमाफी करू, पण ही कर्जमाफी बाजूला राहील। या ठिकाणी अतिवृष्टी झाली, अनेक संकट आली, तरी हे सरकारला जाग आली नाही। 1 रुपयाच्या नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्याला दिली नाही। पाठीमागचा काल पाहिला तर उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम जो साहेबांनी निर्णय घेतला असेल तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय हा उद्धव साहेबांनी घेतला। या सरकारनं आश्वासन देऊन देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी काही केली नाही। त्यामुळं शेतकरी हवालदिल होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो, या पोशिंद्याला खऱ्या अर्थानं हातबल करण्याचं काम हे सरकार करत आहे। त्याच्या मालाला हमी भाव भेटत नाही, कुठल्या योजना या शेतकऱ्यांना भेटू शकत नाही। पण हे जे माणिकराव कोकाटे असतील, कृषी मंत्री असतील आणि बबनराव लोणीकर असतील, यांनी शेतकऱ्याला मदत देण्याऐवजी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम हे सर्वजण करत आहे। या सरकारनं, हे सर्व सरकार हे गद्दारांचं सरकार आहे। या सरकारनं या माजी मंत्री बबनराव लोणीकर असेल आणि कोकाटे असतील, या दोघांवरती कारवाई केली पाहिजे। नाहीतर शेतकरी उग्र आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय चालणार नाही आणि या दोघांनाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, या ठिकाणी फिरू देणार नाही अशी मी या ठिकाणी घोषणा करतो आणि या ठिकाणी थांबतो। आमच्या या शेतकरी आंदोलनासाठी जे आयोजक आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की शेतकरी हा बळीराजा आहे। सर्व पक्षीय नेते आणि शेतकरी मंडळी यांनी या सगळ्यांना एकत्र आणून राजकीय प्लॅटफॉर्मच्या नेत्यांना एकत्र आणलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। मुळात मुळशी तालुका हा शेतकरी प्रधानच तालुका आहे आणि या भागातला प्रत्येक जण नेता असो, कोणी असो, तो मूळचा शेतकरी असतो। त्यामुळे आपला शेतकरी हा पिंड आपण विसरता कामा नये। आलेलं सरकार जे आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, हे सरकार ईस्ट इंडिया कंपनीसारखं भांडवलशाहीचं सरकार आहे। या सरकारला शेतकऱ्याचा, श्रमिकाचा, तळागाळाच्या माणसाचं काही पडलेलं नाही, संवेदनाहीन असं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे। पदोपदी या देशाला किंवा या महाराष्ट्राला किंवा सगळ्यांना, मी आता कालच उद्धवजींकडे जाऊन आलो, गिरणी कामगारांचा प्रश्न होता आणि मराठी अस्मितेचाही प्रश्न होता। शेतकरी हा मराठी आहे। 5 तारखेला मुंबईत पूर्ण सर्व पक्षीय आणि मराठी अस्मितेची माणसं त्या ठिकाणी असतात। शेतकऱ्याच्या भूमिकेतनं तुम्हाला सांगतो, गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही 9 तारखेला मुंबईत मोर्चा काढला। पूर्वी याच भागातला मंत्री आपल्या आणि गिरण्यात दिवसा काम करून उरलेल्या वेळेत ते गावी येऊन गावाला सगळं रे करून शेती पण करत होते। शेतकरी कामगार दुहेरी भूमिकेतून काम करत होते आणि म्हणून या परिस्थितीमध्ये बबनराव लोणीकर असो आणि यांच्या अगोदर कृषी मंत्री पदोपदी या शेतकऱ्याचा अपमान करतायत की हा शेतकरी जो आहे हा जसा काही वेठबिगार आहे त्यांचा आणि त्या देशाचा खऱ्या अर्थानं अन्नदाता शेतकरी आहे। बळीराजा हा देशाचा राजा आहे। राजा हा बळीराजा खऱ्या अर्थाने या देशाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची बळीराजाची संकल्पना हात लावू नका शेतकऱ्यांचा, म्हणून शेतकरी जगला तर राष्ट्र जगलं पाहिजे आणि या शेतकऱ्याचा पदोपदी अपमान करणारा शेतकरी आहे। आणि भविष्यात तुम्ही राजकीय खुर्च्यांवर कशा प्रकारचे कलंकट्या करून बसलेले आहात, पण हा शेतकरी आणि बळीराजा काय दिलं त्याला? भीक मागे देतात, अमुक देतात, वीज आहे का, शेत आहे का, खतांवरले रेट वाढले, सगळ्यावरले रेट वाढले, शेती करू शकत नाही अशी परिस्थिती आली आहे। यासाठी त्याला प्रोत्साहन देणं शेतीप्रधान देश म्हणून आपल्या जगामध्ये फेमस आहे आणि या शेतीप्रधान देशाला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं सहाय्य करायचं नको, त्याला तर सगळं सबसिडी गाडी स्वस्तात द्या, तो शेती करेल, प्रत्येक माणूस शेतीकडे वळला पाहिजे। पण भविष्यामध्ये या शेतकऱ्यांनी जर शेती करायची सोडली तर हे बसलेले गाडी आलेशन गाड्यांमध्ये बसलेले आहेत ते काय खातील याचा विचार करा। परदेशातनं मागवावं लागेल, परदेशातलं युरोपियन राष्ट्र परदेशातनं मागवतात, त्यांच्याकडे शेती होत नाही। शेती प्रधान हे भारतात झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून
बळीराजाचा पदोपदी अपमान करणाऱ्या त्या बबनराव लोणीकर अत्यंत हित शब्दामध्ये त्यांनी अपमान केलं. तो शेतकरी हा कुठल्या तरी मागासलेला आहे आणि खेड्यापाड्यातला शेतकरी आमच्या मागे केंद्रासारखा येतो ही त्यांची जी संकल्पना आहे ती आपण या ठिकाणी आणून पाडली पाहिजे आणि भविष्यात या दुष्ट प्रवृत्तीची हिंमत झाली नाही पाहिजे की बळीराजाचा अपमान करावा. त्यामुळे सर्व पक्षी असणाऱ्या लोकांनी एकत्रितपणे याचा सामना करा आणि उद्धव साहेबांच्या वतीने आपल्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी कुठल्याही भावना मी वरपर्यंत पोहोचवतो. आंदोलन होत आहे, उद्याही आम्ही मिटिंगला जाणार आहोत. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही घेतलेला या ठिकाणी लोक शेतकऱ्यांचा जो असंतोष आहे आज सगळ्या ठिकाणी दिसला पाहिजे आणि या असंतोषासाठी तुम्ही घेतलेल्या कार्यक्रमात या अशा दुष्ट प्रवृत्ती आणि शेतकऱ्याला हित समजणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो. अशा लोकांना दगडाने ठेचून रस्त्यात मारलं पाहिजे लोकांनी. ही जेव्हा संकल्पना निर्माण होईल तेव्हा भविष्यात या मंत्र्यांना काळ्या डोळ्याच्या लाल दिव्याच्या कार्यकर्ते मंत्र्यांना कळेल. त्यासाठी शेतकरी या ठिकाणी पेटून उठला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटते शेतकऱ्यांनी दिलेलं आंदोलन होतं त्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून ते आंदोलन चिरडलं गेलं. म्हणजे शेतकऱ्यांना कुठली समजणं नाही आणि अशा प्रकारचं आंदोलन जर शेतकऱ्यांनी केलं तर त्या शेतकऱ्यांचा काळा कायदा त्यांना मागे घ्यावा लागला. तो पूर्णपणे घेतला गेला नाही. तर अशा प्रकारचं जे सव्यसायी सरकार, व्हाईट कॉलरवाल्यांचं सरकार, गाळ्यागाळ्याच्या संघटनांचं नसलेलं सरकार, हे सरकार कशा प्रकारचे हुकुमशाही करते हे लक्षात घ्या. ही आबोधी हुकुमशाही आहे. कामगार कायदे बदलले, तुमचे इंडियन पिनल कोड कायदे बदलले, जे काही कायदे हुकुमशाहीप्रमाणे सगळे कायदे बदलले जातात आणि भविष्यामध्ये त्यांना म्हणावं ते करून फक्त कायदा एकच आहे, तो भांडवलदारांसाठी कायदा आहे. कायदा एकच आहे, खेलीवाल्यांसाठी आणि त्या गुजरातच्या शाळांसाठी बसलेला कायदा आहे. अशा प्रवृत्तीला खेड्यापाड्यात आपण पहिलं जर या ठिकाणी ग्रामीण भागात जर त्याची ज्वाला उमटली, असंतोष उमटला तर तो शहरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. अरे बबनरावचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, बबनरावचं करायचं काय? खाली डोकं वर पाय.